नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण इयत्ता 5वीच्या आनंदी या पाठ्यपुस्तकातील पाठ 7वा आसू आणि हसू चे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. आसू आणि हसू या पाठात आपण पाहिले की अजय नावाचा एक मुलगा आहे आणि त्याच्या हातून 3 पिल्लांच्या पक्ष्यांची आई, जो सुंदर निळ्या रंगाचा पक्षी आहे, ज्याची चोच पिवळ्या रंगाची आहे, ते मारला जाणार होता. पण अजयला त्याची चूक कळाली आणि त्याने गलोल दूर फेकून दिली आणि त्या पक्षाला मारले नाही. चला तर मग आपण याचा स्वाध्याय बघूया. प्रश्न अ. एका वाक्यात उत्तरे लिहा. अजय पहाटे उठून काय करीत होता? उत्तर: अजय पहाटे उठून अभ्यास करीत होता. प्रश्न दुसरा. सुंदर पक्षी कोणत्या रंगाचा होता? उत्तर: सुंदर पक्षी निळ्या रंगाचा होता. प्रश्न तिसरा. अजयने बागेत जाताना काय नेले? उत्तर: अजयने बागेत जाताना गलोल नेले. प्रश्न चौथा. अजयला घरट्यात कोणते दृश्य दिसले? उत्तर: अजयने घरट्यात पाहिले की तो सुंदर निळा पक्षी आपल्या पिल्लांना भरवत होता, म्हणजेच खाऊ घालत होता. प्रश्न आ. चूक की बरोबर? पहिले. रात्रीची वेळ होती. अजय गजर ऐकून जागा झाला. हे उत्तर चूक आहे, कारण वेळ कोणती होती? पहाटेची. पहाटेची वेळ होती आणि अजय गजर ऐकून जागा झाला होता. म्हणून रात्रीची वेळ होती हे उत्तर चूक आहे. दुसरे. आईने अजयला लिंबाचा रस दिला. चूक. आईने अजयला काय दिले होते? दुधाचा कप आणून दिला होता. तिसरे. एका सुंदर पक्ष्याकडे अजयचे लक्ष गेले. बरोबर. पुढील प्रश्न आहे ई. समानार्थी शब्द लिहा. नंबर 1. सुंदर, छान, मनमोहक. नंबर 2. आई म्हणजेच माता किंवा जननी. नंबर 3. पहाट, चा समानार्थी शब्द आहे अरुणोदय किंवा सकाळ. अरुण हा सूर्यासाठी समानार्थी शब्द आहे, म्हणून सूर्योदय, अरुणोदय म्हणजेच पहाट किंवा सकाळ. नंबर 4. वारा, चा समानार्थी शब्द आहे पवन किंवा वात. पुढील प्रश्न आहे ई. विरुद्धार्थी शब्द लिहा. नंबर 1. जागा विरुद्ध झोपलेला. नंबर 2. बाहेर विरुद्ध आत. नंबर 3. चढणे विरुद्ध उतरणे. नंबर 4. दुःखी विरुद्ध सुखी अथवा आनंदी. नंबर 5. पहाट विरुद्ध संध्याकाळ. नंबर 6. चांगला विरुद्ध वाईट. पुढील प्रश्न आहे उ. कंसातील योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करा, अर्थात रिकाम्या जागा भरा. आईने अजयला गरम दुधाचा कप आणून दिला. 2. तो चिमणी एवढा लहानसा पक्षी चिवचिवत होता. नंबर 3. त्याच्या पायाला एक मुंगी चावली. नंबर 4. त्याने हातातील गलोल दूर फेकून दिली. पुढील प्रश्न आहे उ. योग्य जोड्या लावा. थंडगार वारा, चिमणे जीव, वेळ पहाटेची, पक्ष्यांचा किलबिलाट. चला तर मुलांनो, आज आपण आसू आणि हसू या पाठाचे प्रश्न उत्तर पाहिले. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.